केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ व तसेच बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर कारवाई करण्यात यावी व तसेच परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी आरोपींना कठोर शासन करावे या मागणीसाठी रिसोड येथे दिनांक 13 जानेवारी रोजी संविधान प्रेमी यांनी मोर्चा काढला। या मोर्चामध्ये संविधान प्रेमी सहभागी झाले होते। तहसील कार्यालय येथे सदर मोर्चा पोहोचला व या ठिकाणी तहसीलदार यांना निवेदन सादर करून या निवेदनाची दखल घेण्यात यावी अशी मागणी केली। दिनांक 13 जानेवारी रोजी दुपारी 1:15 वाजता संविधान प्रेमींच्या वतीने रिसोड तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला। सदर मोर्चाची सुरुवात साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे चौक येथून होत डॉक्टर आंबेडकर चौक सिव्हिल लाईन मार्गे रिसोड तहसील कार्यालयावर पोहोचला। या ठिकाणी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की संसदेच्या अधिवेशन काळात वरिष्ठ सभागृहामध्ये राज्यसभेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा अपमानरित्या हीन शब्दात जाणून बुजून पूर्वनियोजित कट रचून बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी तडीपार अमित शहा यांचे केंद्रीय मंत्रीपद बरोबरच राज्यसभा सदस्यत्व रद्द करून त्यांच्यावर अनुसूचित जाती कायद्याखाली गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करण्यात यावी। परभणी येथील संविधान प्रेमींची प्रतिमेची तोडफोड करणाऱ्या जातीवादी गुंडास फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालून फाशी देण्यात यावी व त्या प्रकरणात मागील जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर सुद्धा कडक शासन करावे। परभणी येथील घटनेदरम्यान निर्दोष असणाऱ्या मोर्चेकऱ्यास पोलिसां यंत्रणेने अमानुष लाठीमार केला व त्या पोलीस कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी। परभणी येथील घटनेत निर्दोष महिला पुरुष व युवक युवती यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते तात्काळ मागे घेण्यात यावे व त्यांना इजेपोटी लागलेल्या हॉस्पिटलचा खर्च देण्यात यावा। मृतक सोमनाथ सूर्यवंशी भीमसैनिकाच्या कुटुंबियास आर्थिक मदत व कुटुंबातील एका व्यक्तीस तात्काळ शासकीय सेवेमध्ये कायमस्वरूप घेण्यात यावे। बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी CID चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या। यावेळी बहुसंख्य संविधान प्रेमी उपस्थित होते। जानेवारी रोजी रिसोड तहसील कार्यालयावर माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी या देशामध्ये आज रोजी संपूर्ण गुंडागर्दी वाढलेली आहे। संपूर्ण देश हा संविधानावर चालत आहे, परंतु देशाचे गृहमंत्री अमित शहा तडीपार असताना सुद्धा या देशातल्या तमाम जनतेला एक मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि सगळा त्रास देणं संपूर्ण देश पातळीवरच्या लोकांना होत आहे। त्यामुळे आज 13 जानेवारीला या ठिकाणी एक संविधान प्रेमीचं आंदोलन या ठिकाणी होत आहे। या आंदोलनामध्ये आदरणीय धनंजय पंडित साहेब, त्याचबरोबर देवानंद मोरे सर, प्राध्यापक हेलोडे सर, महिला नेत्या रोहिणीताई, आदरणीय मानवी हक्काचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय दादा, त्यांचे सर्व सहकारी, देशून्नचे प्रतिनिधी आणि RPIचे तालुकाध्यक्ष आदरणीय भरतराव, त्याचबरोबर आमचे भागवतराव साळवे लोणार, अशा विविध तऱ्हेचे मंडळी मोठ्या संख्येनं या ठिकाणी इथं उपस्थित आहे।